मतदानाचा अधिकार अतिशय आनंदाने बजावतात आणि मतदानाची टक्केवारी सुद्धा बाभळगावमध्ये सर्वाधिक असते. त्यामुळं वाट पाहत असतात लोक मतदानाची. आज आम्ही सगळे या निमित्ताने एकत्र आलोय. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारांना अशी विनंती आणि आवाहन करेन की त्यांनी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. गेल्या 15 दिवसापासून आपण मतदारांपर्यंत पोहोचत होता. प्रचाराच्या दरम्यान कसं नियोजन केलं होतं प्रचाराचं? प्रचाराचं नियोजन खऱ्या अर्थानं आमचे सगळे कार्यकर्तेच करतात. आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना सूचना करतो, पक्ष रूपरेषा ठरवून देतं. आणि आता हे काही नवं नाही, आता याचा खूप सराव आम्हा सगळ्यांना झालेला आहे. नवतंत्र आता आहे, त्या तंत्राचाही अवलंबन आम्ही केलेला आहे. खूप आधुनिक पद्धती आलेल्या आहेत, त्या देखील स्वीकाराव्या लागतात. त्यामुळं अतिशय आधुनिक आणि म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं या प्रचाराची यंत्रणा सगळ्यांनीच राबवली. याचं यश आम्हाला नक्की मिळेल. प्रचाराच्या दरम्यान आपण महाराष्ट्रभर दौरे केलात, महाराष्ट्रभर फिरलात. महाराष्ट्रामध्ये कशी स्थिती आहे? लोकसभेला जे घडलं तेच विधानसभेला घडेल. किंबहुना विधानसभेला लोकसभेपेक्षा अधिक कौल हा महाविकास आघाडीला मिळेल. कारण विधानसभेला हे स्थानिक प्रश्नांवर निवडणूक होते, अधिक जागरूकता असते आणि त्यामुळं मतदार याच्यामध्ये अधिक समरस असतात निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि ते या सगळ्या बाबींचा विचार करून मतदान करत असतात. मला असं वाटतं की लोकसभेला आम्हाला 31 जागा मिळाल्या 48 पैकी. त्या निकालाची जी काही साधारणतः टक्केवारी होती त्याच्यापेक्षाही जास्त टक्केवारीने हा विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल. नक्कीच जर पाहिलं तर आपण बाभळगाव मध्ये आहोत आणि आमदार अमित देशमुख यांनी जे आहे मतदान जे आहे बजावलेलं आहे. ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये 1/3 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत महाविकास आघाडीच्या येतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असंही त्यांनी म्हटलं. सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर.